नमस्कार मित्रांनो, मी मारुती गाडेवाड. मारुतीची मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, 1 मार्च पासून एसटी प्रवासात मोठा बदल होणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारकांना आता सवलत घेण्यासाठी नवीन डिजिटल कार्ड काढावे लागणार आहे. आतापर्यंत आधार कार्ड दाखवून सवलत मिळत होती, पण आता सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. आता नेमकी अधिकृत माहिती काय आहे ते आपण या परिपत्रकानुसार पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ. सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्डची अनिवार्यता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड याने NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की ही केवळ तंत्रज्ञान सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिस्फूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकरणासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. तर कोणाला मिळणार NCMC कार्ड? या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी, शालेय व तंत्रज्ञान शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवासी UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड. पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण. कार्डाची वैशिष्ट्ये: प्रवासात स्मार्ट सोय. किंमत: नवीन कार्ड ₹199 GST सह. जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ₹149 उपलब्ध. वॉलेट मर्यादा किमान ₹100, ₹50 पटीत रिचार्ज करता येईल. रिचार्ज सुविधा: ETIM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज करता येईल. नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बस स्थानकावर नोंदणी प्रक्रिया पार पाडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. एसटीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होत आहेत. नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झाल्यास कोणाला मिळणार NCMC कार्ड? विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणारे, महिला प्रवासी, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, UDID क्रमांकाशी जोडलेले कार्ड, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व राज्यस्तरीय पुरस्कार विजेते. कार्डची वैशिष्ट्ये असणार आहेत: हे प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे. डिजिटल व कॅशलेस व्यवहार करता येतील. भविष्यात इतर सार्वजनिक वाहतुकीत वापर शक्य. कार्ड शुल्क आहे: नवीन कार्ड ₹199 GST सह आणि जुने स्मार्ट कार्ड बदल ₹149. वॉलेट नियम: किमान बॅलन्स ₹100 आणि 50च्या पटीत रिचार्ज करता येईल. रिचार्ज सुविधा: ETIM मशीनद्वारे रिचार्ज करता येईल. अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप आणि अधिकृत एजंट. कार्ड काढण्याची प्रक्रिया: जवळच्या एसटी डेपोत स्मार्ट कार्ड काउंटरवर भेट द्यावी. अर्ज
भरा, नाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर, आधार कार्ड अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांसाठी सरळ क्रमांक, दिव्यांगांसाठी UDID कार्ड, मोबाईल OTP व्हेरिफिकेशन, शुल्क भरा आणि साधारण 30 दिवसात कार्ड तयार होईल. महत्त्वाची अट, आधार कार्ड आता केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल. सवलतीसाठी NCMC कार्ड स्कॅन करणे आवश्यक असेल. सर्व सवलतधारकांना NCMC कार्ड काढणे आवश्यक आहे. कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. धन्यवाद.